नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण एपिग्राम हा फिगर्स ऑफ स्पीच बघणार आहोत. एपिग्राम म्हणजेच सुभाषित किंवा छोटे बोधपर वाक्य. आता याचा अर्थ हा स्पष्टपणे आपण या डेफिनेशनमधून समजून घेऊया. द मोस्ट बेसिक डेफिनेशन ऑफ ॲन एपिग्राम इज अ ब्रीफ, क्लेवर, फनी अँड मेमोरेबल स्टेटमेंट. म्हणजेच की एपिग्राम म्हणजे काय? एखादं एकदम संक्षिप्त किंवा शॉर्ट, क्लेवर म्हणजे थोडंसं हुशार बुद्धीने, फनी म्हणजे थोडंसं विनोदी पद्धतीने, अँड मेमोरेबल स्टेटमेंट म्हणजे एखादं असं उदाहरण की जे लक्षात राहण्यासारखं आहे. सम ऑफ देम आर फॉर्म्युलेटेड विथ सटारिकल पर्पजेस इन माइंड. काही अशी जी उदाहरणं आहेत एपिग्रामची की जे सटारिकल माइंड म्हणजे थोडेसे उपरोधिकपणे सांगण्याचा प्रयत्न असतो किंवा व्यंगात्मक पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न असतो. अँड अदर्स आर पर्पजली मीन टू बी कन्फ्युजिंग. आणि काही अशी वाक्य असतात की त्याच्यामध्ये आपण गोंधळवतो किंवा त्या ठिकाणी ते काही जी काही वाक्य आहेत किंवा ओळी आहेत त्या थोड्याशा कन्फ्युजिंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला असतो. दुसरी डेफिनेशन बघूया. ॲन एपिग्राम इज अ शॉर्ट बट इन्साइटफुल स्टेटमेंट. हे खूप शॉर्ट स्टेटमेंट असतं किंवा शॉर्ट एखादी पोईम असू शकते, बट इन्साइटफुल स्टेटमेंट, पण ते आतून त्याचा अर्थ वेगळा सुद्धा निघू शकतो. ऑफन इन वर्स फॉर्म विच कम्युनिकेट्स अ थॉट इन अ विटी. आणि जे काही या एपिग्राममधून किंवा ओळींमधून किंवा कवितेमधून जर काही सांगण्याचा प्रयत्न असेल तर इट विल बी लाईक अ विटी. विटी म्हणजे थोडंसं विनोदी, पॅराडॉक्सिकल म्हणजे विरोधाभास, ऑर फनी वे, आणि थोडंसं विचित्र किंवा मजेदार किंवा थोडंसं काय मजाक पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. थर्ड डेफिनेशन बघूया. ॲन एपिग्राम इज अ शॉर्ट पोएम विथ अ क्लेवर ट्विस्ट ॲट द एंड ऑर अ कन्साइज अँड विटी स्टेटमेंट. एपिग्राम ही एखादी छोटीशी कविता असू शकते किंवा काही ओळी असू शकतात की ज्यामध्ये काही ट्विस्ट म्हणजे काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीच्या टेक्निक्स वापरून त्या ठिकाणी विनोदी पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो. दे आर अमॉंग द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ द पॉवर ऑफ अ पोएट्री टू कॉम्प्रेस इन्साईट अँड विट. आणि ते अशा पद्धतीने हे एक बेस्ट एक्झाम्पल असतात की जे पोएट्रीची क्षमता काय आहे किंवा कवितेची क्षमता काय आहे किंवा नक्की कशा पद्धतीने ते कवितेमध्ये काही क्वालिटीज असतात हे सांगण्याचा प्रयत्न एपिग्राममधून केलेला असतो. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण काही एक्झाम्पल्स बघूया. द चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन. म्हणजे या ठिकाणी द चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन म्हणजे एखादा XYZ जर मुलगा असेल किंवा एखादं लहान मूल असेल, तो एका फादर असणाऱ्या माणसाचा काय आहे, म्हणजे त्या माणसाचा तो वडील आहे. तर हे अशक्य आहे, इट्स इम्पॉसिबल. पण याचा अर्थ काय होतो आपण ते समजून घेऊया. द चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन म्हणजे एखाद्या माणसाच्या हा जो काही चाइल्ड आहे तो काय असू शकतो, वडील असू शकतो. पण हे अशक्य आहे का? नो, इट्स इम्पॉसिबल. पण ॲक्च्युली याचा अर्थ असा सांगण्याचा प्रयत्न आहे की एखादं जे लहान मुलं असतं, जर ते अभ्यास करणारं असेल किंवा ते मस्तीखोर असेल, तर तो त्याच्या लहान वयातच त्याच्या काही क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण म्हणतो द चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन म्हणजे तो तुमचा बाप आहे किंवा तो एखाद्या म्हणजे वडिलांचा वडील आहे किंवा बापाचा बाप आहे असं सांगण्याचा या ठिकाणी काय असतो, प्रयत्न असतो. सो दिस इज कॉल अन एपिग्राम. म्हणजे आपल्या लक्षात येईल की ह्या वाक्याचा अर्थ काय होतो आणि ॲक्च्युअल समजून काय घ्यायचं आपल्याला माहिती असायला पाहिजे. द ताज इज हिप ऑफ टिअर्स. म्हणजे जे ताज आहे, जे आहे आपलं ताजमहाल, की ते हिप ऑफ टिअर्स म्हणजे त्या ठिकाणी अश्रूंचा काय आहे, ढीग आहे. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल का बाबा ते सिम्बॉल ऑफ लव्ह आहे. पण तरी देखील या ठिकाणी विचित्र पद्धतीने त्यांनी सांगितलं की द ताज इज हिप ऑफ टिअर्स म्हणजे तो अश्रूंचा ढिगारा आहे किंवा मोठं ते ढीग आहे. नंबर 3, नो गेन नो पेन. आता नो गेन नो पेन म्हणजे काय? या ठिकाणी समजा तुम्ही याचा अर्थ समजा जिमशी लावण्याचा प्रयत्न केला किंवा एक्सरसाइज किंवा व्यायामशी केला, तर आपल्या लक्षात येईल की नो पेन नो गेन नो पेन म्हणजे काय? जर तुम्हाला काय मिळवायचं नसेल तर तुम्हाला पेन मिळणार नाही. म्हणजे तुम्ही जर काही फार कष्ट केले किंवा तुम्ही दुःख सहन केलं तरच तुम्हाला काहीतरी ते मिळेल. या ठिकाणी अर्थ म्हणजे नो गेन नो पेन म्हणजे काहीच करू नका, काहीच मिळणार नाही असं. नेक्स्ट, मॅनकाइंड मस्ट पुट अन एंड टू वॉर ऑर वॉर विल पुट अन एंड टू मॅनकाइंड. म्हणजे काय? एक तर माणसाने युद्ध थांबवली पाहिजेत, नाहीतर वॉर विल पुट अँड एंड टू मॅनकाइंड, नाही तर युद्धच काय करतील, माणसांना संपवतील. बरोबर आहे. नेक्स्ट, इफ वी डोंट एंड वॉर, वॉर विल एंड अस. जर आपण युद्धांना नाही थांबवलं तर युद्ध कोणाला थांबवतील?
आपल्याला थांबवतील की आपल्याला समाप्त करून टाकतील. सो या ठिकाणी आपल्याला हे लक्षात येतंय की एका ठिकाणी काहीतरी म्हणजे स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि दुसऱ्या ठिकाणी थोडंसं मजेदार पद्धतीने त्यांनी घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता ॲज अ स्टुडंट म्हणून आपल्याला माहिती आहे की समजा आपण पर्यावरण वाचवले तर आपण वाचू, पण जर आपण पर्यावरणाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, संपवण्याचा प्रयत्न केला, तर पर्यावरण नक्कीच आपल्याला काय करेल, संपवण्याचा प्रयत्न करेल. सो दिस टाइप ऑफ सेंटेन्स म्हणजे आता आपण हे लक्षात ठेवायचं आहे की एपिग्राम म्हणजे काय, की एखादं असं स्टेटमेंट किंवा एखादी अशी लाईन की ज्यामध्ये एखाद्या म्हणजे काय बोलतो आपण त्याला, एकदम ब्रिलियंट वेने किंवा टॅलेंट पद्धतीने काही सूचक विधान केलेलं असतं. पण ते मांडण्याची जी काही त्यांची पद्धत आहे ती थोडीशी मजेदार पद्धतीने किंवा थोडंसं जोकिंग किंवा फनी वेने ते सांगण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांनी केलेला असतो. खूप खूप धन्यवाद.